नमस्कार. मी अदिती ओमकार गोडबोले, कन्सल्टंट ऑब्स्टेट्रिशियन गायनेकोलॉजिस्ट प्रॅक्टिसिंग इन ठाणे. मेन्स्ट्रुएशन म्हणजे मासिक पाळी याबद्दल अजूनही खूप मिसकन्सेप्ट्स आहेत. अजूनही मेन्स्ट्रुअल ब्लड इम्प्युअर असतं, बाजूला बसणं जरुरी असतं, लोणच्याला टच केल्यावर लोणचं खराब होतं, हे मिथ्स अजूनही ऐकायला मिळतात. तर आता हे खरंच मिथ्स आहेत का त्याच्यात काही फॅक्ट्स आहेत हे आपण जाणून घेऊया. पहिल्यांदा आपण जाणून घेऊया मेन्स्ट्रुएशन म्हणजे मासिक पाळी का येते. जेव्हा आपलं सायकल सुरू होतं, जेव्हा आपल्याला पहिल्यांदा मासिक पाळी येते, आपल्या शरीरामध्ये खूप बदल निर्माण होतात. बेसिकली आपण रिप्रोडक्शनसाठी हळूहळू तयार होतो. म्हणजे काय होतं तर आपल्या गर्भाशयामध्ये जी लायनिंग असते, ज्याला आपण एंडोमेट्रियम असं म्हणतो, ही लायनिंग हळूहळू थिक व्हायला लागते, म्हणजे त्याची जाडी वाढायला लागते. आता हे कशासाठी होतं, जर त्या सायकलमध्ये गर्भधारणा झाली तर तो गर्भ व्यवस्थित चिकटावा. 15 दिवसानंतर, 16 दिवसानंतर, युजली 21व्या दिवसानंतर जेव्हा आपल्या ब्रेनला सिग्नल्स जातात की गर्भधारणा झालेली नाहीये, हळूहळू हे सगळे हॉर्मोन्स विड्रॉ करून घेतले जातात. हे हॉर्मोन्स विड्रॉ केल्यानंतर आपल्याला मासिक पाळी येते, म्हणजे जी तयार झालेली लायनिंग असते ती हळूहळू शेड व्हायला सुरू होते. आता काही जण म्हणतात की जर याच्यामध्ये गर्भधारणा होणार असेल आणि हे आपल्या शरीरातलं ब्लीडिंग आहे तर मग त्याला इम्प्युअर का म्हणायचं. आता बेसिकली इम्प्युरिटी वगैरे असं काही नाही, ज्याच्यात आपला बाळ वाटणार आहे ती गोष्ट इम्प्युअर कशी असू शकते. पण याचे कलर बदललेले असू शकतात, म्हणून काही जणांना वाटतं की हे इम्प्युअर आहे. फॉर एक्झाम्पल, काही जणांचं ब्लड जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा हे डार्क कलरचं असतं, काही जणांचं ऑरेंज असतं, काही त्याच्यामध्ये आपल्याला गाठी दिसतात. तर असं का होतं. सो युजली जेव्हा सगळे हॉर्मोन्स विड्रॉ केले जातात त्याच्यानंतर ही लायनिंग गर्भाशयातून हळूहळू चेंज जेव्हा निघून येते आणि ती बाहेर पडत असते, तेव्हा ती आपल्या पिशवीच्या तोंडाशी किंवा आपल्या वजायनामध्ये थोडा वेळ का होईना त्याचा कॉन्टॅक्ट बाकीच्या सगळ्या म्युकस सबस्टन्सशी किंवा काही पदार्थांशी येतो, ते त्याच्यात मिक्स होतात, म्हणून कधी कधी त्याच्यामध्ये काही गाठी पडल्यासारख्या वाटतात. आता जेव्हा ब्लड सप्लाय त्याच्यापासून निघून गेलेला आहे आणि ते शेड होत आहे, त्यामुळे डिऑक्सिजनेशन आणि डिजनरेशन हे दोन्ही प्रकार होऊन त्याचे कलर हे बदलले जातात. तर पूर्वीच्या काळी ह्याला इम्प्युरिटी समजायचे, देवाला हात लावू नका, लोणच्याला हात लावू नका, हे असं सगळं म्हणायचे. मग याच्यात काही फॅक्ट्स आहेत का. काही जण युजली तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की जेव्हा एखाद्या घरी काही प्रोग्राम असतो, सत्यनारायणाची पूजा असते किंवा आपल्या एखाद्या मंदिराला भेट द्यायची असते, अशा वेळेला आपण डॉक्टरकडे जाऊन मासिक पाळी पुढे जावी म्हणून गोळ्या घेतो. तर हे करणं कितपत योग्य आहे. तर पहिल्यांदा लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला मासिक पाळी येते तेव्हा आपली एनर्जी लेवल कमी असते, आपल्याला थकल्यासारखं वाटतं, मूड चेंजेस झालेले असतात, चिडचिडेपणा वाढलेला असतो. अशा वेळेला अजून हे पोस्टपोन करून आपलं शरीर वीक असताना आपण अजून हॉर्मोन्स त्यामध्ये ऍड करणे हे योग्य नाही. पूर्वीच्या काळी बायकांसाठी वेगळी खोली करून द्यायचे, त्यांचा कप वेगळा असायचा, मासिक पाळीच्या वेळेला त्यांची डिश वेगळी असायची, जे ती स्वतःच धुवत असायची. मग हे रिच्युअल्स का पडले असतील. तर मी असं म्हणेन की पूर्वीचे लोक आपल्यापेक्षा जास्त डोळस होते. आता ते कसे, कारण पूर्वीच्या वेळी कुटुंब संस्था ही एकत्र कुटुंब पद्धती होती. घरामध्ये खूप बायका होत्या, खूप पुरुष होते, कुटुंबातली एकूणच लोकांची संख्या जास्त होती. आता लोकांची संख्या जास्त असल्यामुळे कामही जास्त होतं, सगळी कामं ती त्या स्त्रीवर पडत असायची. आता जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा तिला आराम मिळावा म्हणून ही आयसोलेशनची प्रथा ऍक्च्युली सुरू झाली. मग अशा वेळेला बाई त्या एकाच खोलीत असल्याने तिची ऍक्टिव्हिटी कमी होईल, ती आराम करू शकते. तिला फक्त जर तिच्याच ताटामध्ये दिलं तर तिला तेवढंच ताट धुवायचंय, सो तिचा वर्क लेवल पण कमी होत होता. सो हे पाळीच्या दरम्यान पडणारं ब्लड हे काही अशुद्ध आहे, इम्प्युअर आहे, किंवा पाळीच्या दरम्यान स्त्रिया या इम्प्युअर असतात, त्यांना टच करू नये, या प्रथा आपल्याला हळूहळू कमी करणं खूप जरुरी आहे. थँक्यू सो मच.